जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या धम्मलिपीच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत आपण व्यंजनाला स्वर जोडत असताना ऐकार म्हणजे ऐ या स्वरापर्यंत व्यंजनाला कसा जोडतात ते आपण अभ्यासलेलं आहे. तर आजच्या अभ्यासात आपण ओ हा स्वर व्यंजनाला कसा जोडतात ते आपण अभ्यासूया. को को म्हणजे काना आणि एक मात्रा म्हणजे को काना एक मात्रा. तर इथे आपण व्यंजनाला काना द्यायचा आहे आणि पुढे एक मात्रा द्यायची. तर अशा प्रकारे आपण काना एक मात्रा अभ्यासायची. अभ्यासूया. क हे व्यंजन काढायचं. कला इथे काना द्यायचा आणि त्यानंतर इकडे एक मात्रा द्यायची. त्याच पद्धतीनं खला सुद्धा इकडे काना द्यायचा आणि इकडे एक मात्रा द्यायची. तर अशाच प्रकारे सर्व व्यंजनांना काना एक मात्रा द्यायची आहे. आता याला इथे काना म्हटल्यानंतर ही रेषा थोडी लांबवली आपण आणि इकडे मात्रा द्यायची. टल आपण काना मध्यभागातून देतो. त्या पद्धतीनं काना हा मध्यभागातून द्यायचा आणि डावीकडे आडवी रेषा ही मात्रेची द्यायची. हा झाला काना एक मात्रा. त्याच पद्धतीनं ठला सुद्धा हा मध्यभागातून काना आणि इकडे मात्रा द्यायची. आता इथे न ला मात्रा देताना
काना मध्य भागातून द्यायचा. मात्रा देताना मध्य भागातूनच, पण कानाच्या थोडीशी वरच्या साईडला आडवी रेषा काढायची. ठ ला काना एक मात्रा देताना सेम ठ ला दिली त्याच पद्धतीने ठ ला द्यायचे. तर अशा प्रकारे आपण न पर्यंत अभ्यासलेलं आहे. राहिलेलं उद्याच्या अभ्यासात अभ्यास. जय भीम, नमो बुद्धाय.